ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। 6 दिवस खूपच खास आहे, पण ह्या वर्षी तो आणखीन जास्त खास आहे, कारण की आज त्यांची 11 वर्ष जे त्यांनी स्वप्न पाहिले होतं ते स्वप्न आज त्यांचा इथे पूर्ण झालेलं आहे। आणि दरवर्षी ते मोठं बड्डे जसं सेलिब्रेट केलं जातो तसं न करता ते दरवर्षी या शाळेमध्ये अनाथ आश्रमामध्ये ते येत असतात आणि आपला बड्डे सेलिब्रेट करत असतात। आणि ह्या बड्डे जो सेलिब्रेट करत असतो ना, तेव्हा ते लहान मुलांचा जो आनंद असतो, कारण की ते अनाथ असल्यामुळे आपल्याला माहीतच आहे त्यांना हे दिवस असे पाहायला मिळत नाही, पण आज त्यांना ह्यांच्या बड्डे निमित्त थोडे गिफ्ट्स वाटप तेही करण्यात आले आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला। आणि ह्या बड्डेच्या निमित्तानेच 1 मार्चला ब्लड डोनेशन देखील करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशीच माझी विनंती आहे। अनाथ आश्रमामधील मुलांनी आज जो गिफ्ट दिलेला आहे तो खरंच खूप स्पेशल आहे, कारण की त्यांनी ते स्वतः हाताने पेपरचा यूज करून ते आज बनवून त्यांना गिफ्ट दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आमचे मित्र श्री आतिश पाटील, अंबरनाथ मोर्चा युवा शहर अध्यक्ष यांच्या आज वाढदिवसानिमित्त आमचे सर्व मित्र परिवार, नगरसेविका स्वाती आतिश पाटील, नगरसेवक सुनील, आमचे मित्र हे सर्व आम्ही इथे उपस्थित आहोत। अनुग्रह आश्रम येथे त्यांचा वाढदिवस हे लहान मुलांसाठी त्यांच्यासोबत त्यांनी केक कटिंग करून सुरुवात केलेली आहे, तसेच त्यांना जेवणाचं देखील आम्ही नियोजन येथे केलेलं आहे। दरवर्षी आत्ताच आमच्या नगरसेविका स्वाती पाटील म्हणाल्या की दरवर्षी ते या गोरगरीब लहान मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करतात, तसाच त्यांनी यावर्षी देखील तो वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। मी अशाच त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 1 मार्चला रॉयल पार्क भारतीय जनता पार्टीचं जे जनसंपर्क आमचं कार्यालय आहे तेथे ब्लड कॅम्प, चष्मा वाटप, तसेच हेल्थ चेकअप अशा अनेक कॅम्प्स तिथे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी मी आमचे सर्व मित्रपरिवार, प्रभागातील सर्व नागरिकांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जास्त संख्येने आपण उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा आणि माझ्याकडून भारतीय जनता पार्टीकडून आमच्या प्रभाग क्रमांक 27 मधून आतिश पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।